आई 4 व्हीलर विमानासारखी उडवायची, त्यामुळे मुलीने विमानच उडवण्याचं प्रोफेशन निवडलं. कशी मुलांना काय आवड लागेल सांगता येत नाही. पण मला सांगा एक बेसिक प्रश्न, तुम्ही आज माझ्या टीममध्ये आहात बरं का, तर तुम्हाला सगळी उत्तर माझ्या बाजूने द्यायची. ओके डन. मला सांगा बॉस कोण आहे दोघात? ऑफकोर्स डेफिनेटली घराचा बॉस. घराचा बॉस. तर पण एखादं उदाहरण त्याच्यावरून त्यांनी प्रूव्ह केलं की आय एम द बॉस. जसं ती शूटिंगला जाते 15-15 दिवस, पण ती येणार असेल आम्हाला माहिती असेल आम्ही सगळी घाबरून साफसफाई करायला लागतो की धावपळ, किंवा तिला वेळ सांगितली की मी 10 पर्यंत येईन, तर ते 10चे 10:15 झाले की मग असं की आता काय होणार घरी जाऊन. म्हणजे लहान असताना तर फटके मारायची, आता फटके नाही मारत, पण आज तिच्या नजरेला कळतं. अलकाताई हे काय ऐकतोय आम्ही. पण चांगले बा, फारच छान. आम्हाला आज वेगवेगळ्या गोष्टी तुमच्याविषयी जाणून घेता येत आहेत. आता एक सांगा, यांनी पदार्थ कुठला करावा आणि कुणी करावा? कारण बाबा हल्ली छान करायला लागलाय. मम्मीचं तर आम्ही कायम खातो, हल्ली डॅडी शिकले तर मला असं वाटतं त्यांनी झुणका भाकर करावं. झुणका भाकर? येस. बापरे सर, झुणका भाकर कधी पदार्थ केलाय? अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणूनच काहीतरी नवीन. मी गाईड करेन. बर, तुम्ही गाईड कराल, पण फक्त गाईडच करा, मदत काही नाही, मदत नाही करायची. समीरजींवरती आज अशी वेळ आलेली आहे की त्यांना मुलीचा आदेश आला. चेहरा बघा कसा झाला. झुणका भाकर, बरं भाकरी करायची का फक्त झुणका करायचा? आता झुणका करू. फक्त झुणका करूया. भाकरी आपण घरी जाऊन खाऊ, चालेल ना? ठीक आहे. समीरजी आज छान खमंग झुणका. पण आम्हाला हे ऐकून फार छान वाटतंय की विमानाच्या पायलटलाही झुणका आवडतो. खूप आवडतो. आम्ही हे जसं म्हणतात आम्ही पण असंच खातो, कुठे असं छोट्या छोट्या जागेंवर वगैरे, असंच मजा येते. आपलं टिपिकल लोकल जेवण, तर आम्हाला सगळ्यांना तेच आवडतं. छान. थोडक्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, झुणका हा तसा अगदी ग्राउंडेड पदार्थ आहे, पण विमानाच्या पायलटलाही आवडतो आणि 70mm पडद्यावरच्या हिरोईनलाही आवडतो. आणि करायला काय लागतोच आपल्याला, हो की नाही? त्यामुळे झुणक्याकडे जाऊया, लागणारं साहित्य घेऊन या प्लीज पटकन. चला, समीरजी आता करणार आहेत झुणका, मदतीला आहेत अलकाजी आणि आदेश द्यायला आहे त्यांची कन्या. मी कढई देते काढून, बाकी या तुम्ही या. तुम्ही फक्त फार मदत नाही करा. नाही, फक्त आधी समीर सर मला या झुणक्यासाठी लागणारं साहित्य काय ते सांगा बरं. हे काय काय? हा कांदा, बेसन, कांद्याची पात. सर, हे काय चाललंय काय तुमचं कम्प्लीट? कारण हे सगळं नवीनच आहे मला, म्हणूनच सांगितलं तुम्हाला. कांदा, बेसन, कांद्याची पात, आलं, मिरच्या, लसूण, लाल तिखट, कढीपत्ता, गोडा मसाला, हळद आणि मीठ. वा वा वा, हे इथपर्यंत ठीक आहे. आता पुढचं बघू. आता वाक्य थोडं चुकलंय. इथपर्यंत ठीक नाहीये, इथपर्यंतच ठीक आहे. पुढे काय महत्वाचं आहे? पुढे फार महत्वाचं आहे. आधी काय करायचं सर? चला गॅस सुरू करा. तेल. अलकाचं कधीतरी करताना मी चोरून कुठेतरी असं बघितलं होतं. हा सर, जरा बऱ्यापैकी झुणका होईल ना? बरा, जे होईल त्याला झुणका म्हणायचं. सर, बनवा बनू या नावाला एवढं सिरियसली घेऊ नका. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.